हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ ऑफ हर्षदा. आणि ही व्हिडिओ शूट करण्यामागे माझी खूप मेहनत आहे, कारण की एक स्पेसिफिक कोपरा मला पकडायला लागला आहे घरातला. आणि ही व्हिडिओ शूट करताना माझा पचका पण झाला. मी इंट्रोपासून माझे जे मी आज दाखवणार आहे ब्लॉग पण नाही, या व्हिडिओमध्ये मी जे काय दाखवणार आहे ते मी सगळं शूट केलं. आणि जेव्हा मी बघितलं, चेक करत होती, तेव्हा बघितलं तर माईक ऑन नव्हता, माईक कनेक्टच नाही झालेला. पहिली गोष्ट, पूर्ण बॅकग्राऊंड व्हॉइस येत होता आणि माझा तर व्हॉइस एवढूसा येत होता. सो रिशूट करूया आपण. आता हे रिशूट करते मी. अँड तर आजचा व्हिडिओ असणार आहे माझं बॅग कलेक्शन. आणि मी खूप दिवसापासून ही व्हिडिओ बनवायचा विचार करत होती की मी बनवेन. सो या आय एम मेकिंग टुडे दिस व्हिडिओ. आणि मी माझ्या सगळ्या बॅग्स जे आहेत ते जमा करून इथे ठेवल्या आहेत. सो लेट्स सी, आता आपण बघूया. सो गाईज, माझी फर्स्ट बॅग आहे जी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे ही. सी, इट्स अ जूट टाईप टेक्स्चर ऑफ दिस बॅग. सो ही एक लॉंग बॅग आहे जी आपण अशी वेअर करतो, किंवा मी तर अशीच वेअर करते मोस्ट ऑफ, अशी क्रॉस टाईपमध्ये. मला असंच वेअर करायला आवडतं. सो दिस वॉज द बॅग नंबर 1. आता आपण बघूया दुसरी बॅग. सो द नेक्स्ट बॅग इज दिस. ही अशा टाईपची अशा पट्ट्यांवाली बॅग आजकाल खूप फेमस झालेली, सगळे वापरत होते. सो आय ऑल्सो हॅड टू गेट इट. ॲक्च्युली ही बॅग जास्त मी नाही वापरत, माझी मम्मी वापरते. बट जेव्हा आम्ही दोघी बाहेर जातो तेव्हा ही बॅग माझ्याच ताब्यात असते. सो मेजॉरिटी विन्स, मीच वापरते ही बॅग. तर या, दिस वॉज द सेकंड बॅग. आता नेक्स्ट बॅग आहे. ओके, नेक्स्ट बॅग आहे ती खूप ब्युटिफुल आहे. आणि ही अशी बॅग आहे जी माझ्याकडे होती, मला माहीतच नव्हतं. मी जेव्हा त्या बॅग्स कलेक्ट केल्या शूट करण्यासाठी तेव्हा मला कळालं की अशी बॅग माझ्या कबाडात एक्झिस्ट करते. आणि ही बॅग खूप सुंदर आहे, असं बीच टाईपसाठी बनली आहे. ही बॅग मला माझ्या ज्या मोठ्या बहिणी आहेत त्यांनी दिलेल्या गिफ्ट म्हणून, जेव्हा त्यांचं टिळक सेरेमनी होतं. कधी होतं, लाईक समथिंग लॉकडाऊन चालू 2019 होतं. आणि त्यांच्या टिळक सेरेमनीच्या दिवशी माझा बर्थडे होता. त्यांच्या टिळक सेरेमनीच्या दुसऱ्या दिवशी माझा बर्थडे होता. 18 ऑगस्टला त्यांचा टिळक सेरेमनी झाला आणि 19 ऑगस्टला माझा बर्थडे. सो ॲज अ ननंद म्हणून पण गिफ्ट दिलेला त्यांनी मला, आणि आय थिंक सो बर्थडे म्हणून पण गिफ्ट दिलेलं. हे मला कळालं कधी, त्या दिवशी जेव्हा मी बॅग्स कलेक्ट केलेल्या माझ्या मम्मीकडून कळालं मला हे. अँड आता आपण नेक्स्ट बॅग बघूया. थँक्यू व्हेरी मच फॉर दिस गिफ्ट, मला खूप आवडलं. मस्त आहे. नेक्स्ट बॅग आहे ही बॅग आजकाल खूप फेमस झालेली. लाईफ सारखं हे पण स्टेबल राहतं. सो ही बॅग आहे नेक्स्ट. ही मला माझ्या बहिणीने दिलेली. त्यांचं आता रिसेंटली लग्न झालंय. तुम्ही ब्लॉग बघितलं असेल लग्नाचा, नाही बघितला तर लवकर जाऊन बघा. सो त्यांनी मला ही बॅग दिली जेव्हा ते बाहेर गेले फिरायला दोघं पण. दादा आणि माझी दोघांकडून गिफ्ट आहे हा. सी ना काही सनफ्लावर, आणि ह्यावरचा हा मोठी जो पूर्ण त्यात शाईन वाढवतो या बॅगची. सो ही बॅग पण मस्त आहे. नेक्स्ट बॅग आहे ही. ही पण मी लोकल मार्केटमधूनच घेतली. माझ्या जेवढ्या पण बॅग्स आहेत ते सगळे लोकल मार्केटमधून आहेत. फक्त ज्या 2 आहेत त्या स्टोअरमधून आहेत, ते मी तुम्हाला दाखवेन. सो या, आणि ही बॅगची स्टोरी ना मला खूप अशी आवडते. मी ह्या बॅगसाठी त्या चाचाच्या पाठी लागलेली की मेरे को ये ऐसी बॅग चाहिए, मेरे को चाहिए. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आणि त्यांनी लिटरली 2 हफ्त्यानंतर मला ही बॅग आणून दिली.
तेव्हा मी गेली आणि घेतली. ती आय थिंक ती समथिंग मी तिला घेतली, आठवत नाही मला आता. ओके, पुढे बोलूया. सो ही आहे ती नेक्स्ट बॅग. तशी खूप लक्झरियस वाटते ना, आहेच, एवढी नाही. सो ही बॅग मी आता रिसेंटली खूप यूज करते जेव्हा पण मी बाहेर जाते तिथे. माझे 2-3 व्लॉग्समध्ये तुम्ही बॅग बघितलीच असेल की मी बॅग वापरते आहे. सो या, आता नेक्स्ट बॅग दाखवायला एवढा आनंद होतो ना, कारण की त्या बॅग मी आता रिसेंटली बाय केल्या आहेत. पहिली बॅग ती किती सुंदर आहे. ऍक्च्युली मी ना असं डार्क कलर घेतले, लाईक ब्राऊन आणि ब्लॅक, बिकॉज ब्राऊन आणि ब्लॅक सगळ्यांमध्ये सूट होणार. वेदर इट्स ट्रेडिशनल, वेदर इट्स वेस्टर्न, कुठलाही कलर असते ते माझ्या आउटफिटला चुम्मा बनवणार. सो या दिस इज ती बॅग. आणि आम्ही रिसेंटली बाय केल्यात एक स्टोअरमधून. कुठून? महालक्ष्मी नाही, 7 रस्त्याच्या पुढे गेल्यावर स्टोअर आहे, तिकडे मी बॅग परचेस केली आणि ह्याच्याच भाऊ. दिस इज द सेकंड बॅग. हा ब्लॅक कलर मध्ये घेतले. मी जसं तुम्हाला सांगितलं, ब्लॅक आणि ब्राऊन सगळ्यांवर सूट करणार ते त्याचा. किती मस्त आहेत ना. सो या, दिस वॉज माय कलेक्शन ऑफ माय बॅग्स, हँडबॅग्स. सो तुम्हाला हा कलेक्शन कसा वाटला मला नक्की सांगा. कमेंट्समध्ये मला नक्की आयडिया द्या की मी अजून काय काय नवीन शूट करू शकते तुमच्या लोकांसाठी. तुम्हाला लोकांना काय बघायला आवडेल जास्त, तर मी ते नक्की शूट करणार. सो या, दॅट्स इट फॉर टुडे. मी यावेळी काहीतरी नवीन बनवायचं ट्राय केलं. दरवेळी ट्रॅव्हल ब्लॉग बनवत होते मी, काहीतरी फंक्शन ब्लॉग बनवत होती. सो यावेळी आय ट्रायड टू शूट समथिंग न्यू फॉर यू ऑल. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला अशा टाईपमध्ये काही बघायचं असेल तर तेही नक्की सांगा कमेंट करून. सो या, आणि नवीन ब्लॉगसुद्धा येणार आहे यानंतर. तो खूप असं म्हणजे खूप एक्सायटेड असणार आहे. तुम्हाला खूप मजा येणार तो ब्लॉगसुद्धा बघायला. सो या, दॅट्स इट फॉर टुडे. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.